हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहे सगळे. आज तुम्ही बघू शकता मी आलो आहे माझ्या एक नवीन साईडवर. तिथे बघू शकता माझ्यासोबत माझे कस्टमर पण होते. त्यांना मी हे दाखवला 3 BHK आणि 4 BHK न्यू लक्झरी वर्धाच बेस्ट लक्झरी प्रोजेक्ट आहे हा. तुम्ही बघू शकता पूर्ण याला वर 5 टावर आहेत. सगळ्यात वर म्हणजे 2 टावर हे 4 BHK मध्ये बनत आहे आणि बाकी सगळे 3 BHK आहे. 3 BHKची प्राईज आहे ते 1 करोड समथिंग आणि जे 4 BHK आहे त्याची प्राईज आहे 1 करोड 40 लाख. वर तुम्ही बघू शकता पूर्ण बाल्कनी अटॅच आहे 5 म्हणजे विंगला. आणि वर स्विमिंग पूल वगैरे सगळं किड्स प्ले एरिया, सगळं क्लब हाऊस वगैरे सगळं पार्किंग म्हणजे बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनच्या अंदरच दिलं आहे. तुम्हाला बाहेर जायची कुठंच गरज नाही. तसंच तिथे आपण रेंटल ब्लॉकसाठी पण जागा ठेवली आहेत. तुम्ही बघू शकता. तसेच यांचे प्रोजेक्ट नाही का गुरुग्राम वगैरे इकडे दिल्लीला खूप सारे यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट झाले. तुम्ही बघू शकता या साईडला. इथे पण सगळं झाल्यावर तुम्हाला मी बेस्ट यांची लक्झरी फ्लॅट दाखवतो, डेमो फ्लॅट. तुम्ही बघा, चला अंदर. आता तुम्ही बघू शकता एंटर केल्याबरोबर हॉलमध्ये तुम्ही कशी वाईप आहे इथली, एकदम भारी, काही बोलायचं काम नाही. इथे तुम्ही किचन बघा, हॉल विथ किचन विथ डायनिंग टेबल. तुम्ही बघू शकता किचन किती प्रीमियम आहे भाईसाब. इथले यूज केलेले सगळे हे मॅवनचे आहेत. इथे काहीच म्हणजे असं अनडिसेबल प्रोडक्ट कोणतंच नाही. पूर्ण सगळे लक्झरी प्रोडक्ट आहे. इथं किड्स बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता इथे काहीच, जिथे असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ना सेम तसंच तुम्हाला रिअलमध्ये पण भेटणार. तर यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज करले नाही जाणार, ना पेंटिंगमध्ये, ना कशामध्ये, ना टाईल्समध्ये, कोणत्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार. तुम्ही बघू शकता हॉलमध्ये इथे स्पेशली म्हणजे सगळे लक्झरी प्रोडक्ट यूज केले आहेत. तुम्ही बघू शकता बाथरूमचं प्रोडक्ट बघा, सगळे म्हणजे एकदम भारी. आपण बघू मी पण खूप काळा पडलो होतो उन्हात घुमू. तर तुम्ही बघा पूर्ण म्हणजे अरेंजमेंट खूप भारी आहे यांचं कन्स्ट्रक्शनला बी स्टार्ट झालं आहे आता. आणि हॉल सगळे AC वगैरे सगळं भेटून जाईल. इथे फॅमिली मेंबर आपल्या सगळ्या घरचे बसू शकणार मस्त. आता तर दुसऱ्या रूममध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता इथे एंटर केल्याबरोबरच तुम्हाला मिरर वगैरे सगळं भेटणार. तसेच मस्त फ्रेग्रन्सवाले फ्लावर वगैरे. हे मास्टर बेडरूम आहे. तुम्ही इथे बघू शकता यामध्ये पण काही कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. सगळं तुम्हाला विथ फर्निश विथ AC सगळं. ह्या साईडला तुम्ही बघू शकता बाथरूम आहे. बाथरूमही तुम्ही बघू शकता खूप ॲस्थेटिक आणि खूप भारी असं बनवलं आहे. यामध्ये बी काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलं, ना फिनिशिंगमध्ये कॉम्प्रोमाइज, ना कशामध्ये कॉम्प्रोमाइज आपण कशामध्येच नाही करत. तुम्ही बघू शकता हे वरतीचे आपले बिल्डर आहेत. तर यांनी खूप भारी असा प्रोजेक्ट बनवला विथ गार्डन. तुम्ही बघू शकता. चला बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. इथलं तुम्ही गार्डन बघा मित्रांनो, म्हणजे इतकं भारी गार्डन आणि इथून जायची इच्छा नाही वापस. यांची फर्स्ट विंग चालू झालं आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे फ्लॅट म्हणजे सोल्ड आउट बुकिंग आले आहेत सगळ्यात. तर लवकरच तुम्ही पण या, नक्की विजिट करा. हा वर्धा जिल्ह्याचा बेस्ट लक्झरी प्रोजेक्ट आहे. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, वर्धा जिल्ह्याचा बेस्ट. तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये कुठेच इतका लक्झरी प्रोजेक्ट नाही भेटणार. हा प्रोजेक्ट म्हणजे ना आपलं इसाजी लेआउटमध्ये आहेत. युरिचच्या मागे बॅटलर रोडवरून तुम्ही बघता न्यू आर्ट्स रोडवरून फक्त 100 मीटर हा प्रोजेक्ट आहे. तसंच माझे क्लायंट आता जाणार मी लग्नाला कार्तिकच्या बहिणीच्या. तसंच बघू शकता आम्ही सत्यम, समय, ओम वगैरे सगळे, वैभव माझ्यासोबत आम्ही सगळे जेवायला. खूप भारी असं कार्तिकच्या घरचं लग्न झालं. तुम्ही बघू शकता त्या बहिणीचं लग्न झालं. जेवण पण खूप भारी होतं. जेवणमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलं कार्तिकनी. तुम्ही बघू शकता इतके भारी भारी आयटम होते ना. तसं मग आता जेवण झालं, आपण निघालो. मग मोहितला भेटलो. मोहित हा इंटेरियर डिझायनर आहे. त्यासोबत खूप दिवस झाले मी त्याला भेटलो नाही. तो नागपूरला वर्क करतं. तसंच आज खूप दिवसानंतर आम्ही भेटलो. तर ज्यूस प्यायला आलो मिस्टर ज्यूसवालेकडे. आता आम्ही निघणार एका साईडकडे. त्याला मी माझी साईड दाखवणार आहे मोहितला. तुम्ही बघू शकता आपण इथे पावडे चौकमधून आता राईड घेतलं आहे. आता बघू शकता आपल्या वर्ध्यामध्ये खूप भारी अशी बिल्डिंग डेव्हलपमेंट होत आहे. तुम्ही बघू शकता वर आता हे पावडे चौकमध्ये एक बिल्डिंग बनत आहे. खूप भारी अशी बिल्डिंग आहे. मला खूप छान वाटली. तसंच तुम्ही बघू शकता इथे पण म्हणजे ना आता वर्धा इतकी ग्रो झाली ना मित्रांनो. एक टाईमला होता आम्ही 11th-12thला होतो, काहीच ग्रो नव्हतं इथं. हे आपले ज्यूस फार्मवाले म्हणजे मिस्टर ज्यूसवाले हे पण आपले इथे गेले आहेत. ऑडिशन वगैरे त्यांना यांना पण खूप भारी भारी हे केलं.
तसं आम्ही इथे बघू शकता तुम्ही, इथे हा लायब्ररीमध्ये जात होतो 11th-12thमध्ये. मी, माझे मित्र वगैरे सगळे. पर्सेंट आम्हाला कमी भेटले, त्याचं काही करत आहोत आम्ही त्याचं सगळं निश्चय. तुम्ही बघू शकता हे लायब्ररी होती आपली. आपण खूप दिवस म्हणजे इथे मी 11th-12thलाच जायचं. आता आपली साईड एक तुम्ही बघू शकता ती आहे कार्ला चौकमध्ये. तर मोहितला मी तिथेच घेऊन चाललो का ती घर बघ कसं आहे भारी एकदम. म्हणजे त्याची प्राईस तुम्ही बघू शकता 65 to 75 लाख निगोशिएबल आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना फुल फिनिशिंग विथ किचन सगळं दिलं आहे आपण त्याला. त्यामध्ये पण कॉम्प्रोमाइज आपण काहीच केले नाही. आता बघू शकता आपण आर्वी नाक्यावर आलो. आर्वी नाक्यावरून आता जाताना इथे आर्वी नाक्यावर बी खूप सारं ग्रो झालं. अगोदर काहीच नव्हतं इथे, क्लीन वगैरे एकदम स्टॅच्यू वगैरे मस्त. श्रीरामचा झेंडाजी तुम्ही बघू शकता हा आर्वी नाका आहे. बरेच इथे सिग्नल काही दिवसच चालू राहतात पण राहतात. जेव्हा खूप भीड झाली तर काही दिवसासाठी आमच्या वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये सिग्नल लागतात. त्यानंतर ते काही दिवसानंतर बंद पडून जातात. त्याचं कोणीही काही लक्ष देत नाही. तुम्ही आता बघू शकता वर्ध्यामध्ये इतक्या रोडवर ढोर म्हणजे हे गाई वगैरे आल्या आहेत, त्यांच्याकडं कोणाचंच लक्ष नाही काही. ते म्हणजे इतके म्हणजे चालता सगळ्याला धोका होऊ शकतो. त्या हायवेला पण तसंच खूप झाला आहे. कोणी जात असेल स्पीडनं तर ते मधात सगळ्या गाड्या झाल्या. इथे थोडं दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचं. तर याला लवकरात लवकर हे करायला पाहिजे. काहून का याच्यामुळे कोणाला पण म्हणजे असं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही बघू शकता हर ठिकाणी गाय मोठे यांचा झगडा वगैरे होतात. हे कारला डॅमेज, बाईकला डॅमेज करतात. बघू शकता ह्या किती मोठी गाय आहेत. तर इकडे कोणीच आता सध्या तर लक्ष नाही दिलं. पण माझं असं आहे अनुभव आहे का लवकरच आपलं प्रशासक त्यांना लक्ष देऊन त्यांचा विल्हेवाट लावेल. म्हणजे त्यांना एक सेफ ठिकाणी नेऊन त्यांना मस्त चारा वगैरे, कारण की हे खाण्याच्या तलाशमध्ये त्या डिवायडरजवळ उभे राहतात, तिथेच गवत वगैरे खातात. बघू शकता तुम्ही इतके सारे म्हणजे आता खूप सारे वाढले जनावर शहरामध्ये. इतकं तर माझ्या गावाला नाही तितके इथे वर्धेवा सिटीमध्ये झाले. तर तुम्ही बघा आता इकडे पण टेकडीवर पण हनुमानजीची टेकडी आहे. आता लेफ्ट साईडला गेलं तर तिकडे पण इतके सारे म्हणजे खूप भारी मकान झाले आता. तिथे काही बोलायचं काम नाही, इतके भारी मकान झाले आता. तिथे पण सगळे सोल्ड आउटच आहे. टेकडीचा व्ह्यू पण खूप भारी आहेत आणि रात्रीला खूप म्हणजे भारी टेकडी दिसतात. आपले तिथे लाईट, हनुमानजीचं वगैरे मंदिर आहे वर. आम्ही खूपदा म्हणजे खूप अगोदर जायचं तिथे. तुम्ही आता इथे हल्दीरामचा एक प्रोजेक्ट आहे, तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला. तिथे हल्दीरामचं लवकरच एक हल्दीराम हॉटेल त्यांचं बनणार आहे असं माझं हे मला असं म्हणजे माहीत पडलं. तिथे असं काही होतं आहे ओपन. तुम्ही बघू शकता. आणखी गायचं यार खूपच वाढले. हे एकदम इतकं मदत राहतात म्हणजे कारला जाण्यास खूप त्रास होते. पर त्यावर कोणी लक्ष वर्धात देत नाही आहे सध्या. आता कार्ला चौकमधून आम्ही जाणार एका हाऊससाठी. ते मोहितनीच त्याला हे केलं होतं. तर मोहितनी डिझाईन वगैरे दिली त्याला मस्त. तर आम्ही मस्त त्याला लवकर जाऊ. आता बघू कसं काय होतं. तर खूप दिवसानंतर चाललो आम्ही तिथे. आता फर्स्ट ऑफ ऑल तर आपण जाणार पहिल्या टेकडीवर आहे. काहून का टेकडीचा आता नवीन रोड खूप भारी बनला. अगोदर तर रोड नव्हता जायला बरोबर, म्हणजे होता रोड पण असा खडतड होता. आता तुम्ही बघू शकता एकदम सिमेंट रोड झाला आहे आपल्या इकडे हनुमान टेकडीवर. आणि इथेच तुम्ही जसं कॉर्नरला जाणतो खूप भारी जिम आहे तिथे. जिमला तर आपण आपल्या सेलूमध्ये पण जातो, पण हे तुम्हाला सांगत आहे मी एकदम जवळ लोकांना तिथे जिम भेटतात. वर्ध्याचे जे पण कोणी इथे राहतात म्हणजे सगळं त्यांना आता जागेवर मिळतात. कुठे जाण्याची गरजच नाही पडत. जसं तुम्ही बघू शकतात हा रोड सरळ जातात आणि बॅक साईडला निघतात. हा रोड म्हणजे पूर्ण सिमेंटीकरण झालं आहे. काही कन्स्ट्रक्शन वगैरे. मंदिरला पण खूप डेव्हलपमेंट आता चालू आहे वर. तुम्ही बघू शकता आता डेव्हलपमेंटमध्ये कुठंच वर्धा बाकी नाही राहिली. आता इतके डेव्हलपमेंट चालू झालं ना, त्यामध्ये आता कोणीच त्याला वर्धेला आता रोखू नाही शकत. मस्त क्लिनिंग वगैरे करणं चालू आहे. झाड, टेकडी वगैरे खूप ग्रीनरी झाली. आपली हनुमान टेकडी आहे ही वर्धेची. इतकी भारी दिसतात ना. आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो. आम्ही इथे जेवण करायला ते हॉटेल हिलटॉप इथलं पण जेवण खूप भारी आहे. खूप अगोदर आम्ही गेलो होतो तिथे.
मित्र तुम्ही बघू शकता इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहेत. कन्स्ट्रक्शन लवकरच खतम होईल मला असं वाटतं. काहीतरी मस्त बनणार तिथे गार्डन वगैरे खूप छान आहे. आम्ही अगोदर इथे खूप याचा आनंद आम्ही इथे येऊन बसायचो रात्रीच्या वेळेस. आता सकाळला पण खूप भारी लागली. साईडला जाळी वगैरे लागली म्हणजे कोणी कुठे तिकडे जाण्याची नाही. तर अगोदर कसे सगळे तिकडे ह्या साईडला जायचे, पण आता तसं काहीच नाही राहिलं. तुम्ही बघू शकता वॉल वगैरे सगळी कंप्लीटली केली विथ स्ट्रेट लाईट. बघू शकता मित्रांनो. चला भेटूया.